मत्ताई लिहिलं धडचा खबर 16 अध्याय. ఏకదిని పరిసయులాట్ల గుంపూట్లిన సద్దుకాయులాట్ల గుంపూట్లి ఎవును येसूत परीक्षा कराले अबराटलून हमाले एक सूचना दाखवाई म्हणून त्यांना आता हटकला. तवर त्यांना त्यांना असा जवाब दिलन. दीबुडचं पूटा हबार रक्कसा राहण्यात धरून वातावरण धड राहते म्हणून तुम्ही म्हणता. सकाळचा पूटा हबार रक्कसानं मब्बूचनी राहण्यात देखून अज वरादुंदाडी येते म्हणता. तुम्ही हबाराची परिस्थिती एर्पाट करू शकता, पण हे व्यक्तीचे सूचनला तर एर्पाट नाही करू शका. देवावर विश्वासम नाईटलीना वाईटच्या तरमाचे सूचनలు हटकतात. खुल्याक प्रवक्ता झाला योनाता गूर्चुला सूचनास, पण अजून कोणतंच सूचना त्यांना दाखवणं नाही होय म्हणत त्यांसंग सांगून त्यांत सोडून गेलं. अजून शिष्युలు समुद्रमाचे तेबाच्या ఒడ్డుले आले तवर भाकरी आणून घेणं आद विसरली. येसू त्यांसंग तुम्ही పరిసయ్యులను సద్దుకాయులాले संबंधिंचले आंबलेपिठा गूर्चून धडगे देखून घेऊन जाग्रत पडा म्हटलन. अजून त्याई आम्ही भाकरी नाही आणते त्यांना या गोटी सांगत आहे म्हणून त्यांत त्याई बोलून घेत राहिले. पण येसू ते चोवून घेऊन कमी विश्वासम राहिले नवला. आम्हा जवळ भाकरी नसत म्हणून तुम्ही काहले बोलून घेता. तुम्हाला अजू काही अर्थम नाही हवा की 5 भाकरी 5000 प्रजाले वाटू घातले तवर उरले तुकडाలు किती सनोड्या तुम्ही जमा करला. नाहीतर 7 भाकरी 4000 प्रजाले वाटू घातले तवर उरले तुकडाలు किती सनोड्या तुम्ही जमा करला की थेतन तुम्हाला आद नसे की मीना भाकरीना गूर्चून तुम्हा संग नाही बोला म्हणत तुम्हाला अर्थम नाही हवा की పరిసయ్యులను సద్దుకాయులు मनाचे आंबलेपिठा अंगरले बोध्यात गूर्चूनस जाग्रत पडा म्हणून मीना तुम्हा संग सांगला म्हटलन. तवर भाकरीनाचे आंबलेपिठा गूर्चून नव्हे, पण పరిసయ్యులను సద్దుకాయులు मनाचे बोध्या गूर्चूनस जाग्रत पडा म्हणून त्यांना त्यांसंग सांगलन म्हणत त्याही अर्थम करून घेतला. येसू कैसरू फिलिप्पू प्रांतमाले आले तवर प्रजा मनसा लेख झाला मीना कोण म्हणून सांगून घेतात म्हणत त्यांनाचे शिशुला आता हटकलन. तवर त्याई इतलिक जण बाप्तिसन देवाचं योहानु म्हणत, इतलिक जण एलिया प्रवक्ता म्हणत, इतलिक जण इर्मिया प्रवक्ता म्हणत, नाहीतन दुसरे प्रवक्तालात एकलं म्हणत सांगून घेतात म्हटला. पण मीनं कोण म्हणत तुम्ही सांगून घेता म्हणत त्यांना त्यांत हटकलन. त्यासाठी सिमोन पेतरू तुना जीव राहिले देवाचा लेख होलं क्रिस्तू होस म्हणत जवाब दिलन. अजून येसू त्यांनाले असा जवाब दिलन. योनाचा लेख होलं सिमोनू तुना दीवींचा बल्लास हे संगत तुले चववलं स्वर्गात राहिलं माझं बाण झालं देवस पण माणसन होतं. अजून तुना पेतरू होस म्हणत्याक गोटा माझे सांगा माता भांत मरण्याचे शक्तूल सुगा त्यापुढं नाही उभं होऊ शकत म्हणत तू संग सांगता. स्वर्गराज्य माते ताल माते चाब्या मीना तुले देता. तुना भुईवर खाल्ले सेलू देतास की त्याले स्वर्गमात देव सेलू देते. तुना भुईवर खाल्ले सेलू नाही देस की त्याले स्वर्गमात देव सेलू नाही दे म्हणत त्यांना संग सांगलन. त्यामगन त्यांना क्रिस्तू म्हटलं सांगत कोणालेच नको सांगा म्हणत शिशूला आले घट्ट आज्ञा दिलन. तवर पाहिचून त्यांना यरुशलेमला जावा म्हणून तेत्त राहिली मोठोल्ली याजकुलना प्रजाची मोठोल्ली धर्मशास्त्रम बोधकराचे कितीक तीरला हिंसल घालून मारून टाकतात म्हणून 3वा दिवशी उडते म्हणून त्यांनाचे शिशुला संग सांगणं सुरू केलं. तवर पेतरू येसू तर पक्क्याला धरून घेऊन जाऊन प्रभू तसं नको बोलावा तुल्ले तसं जरगे नाहीसं देव तुत्त चुकवते म्हणून घट्ट सांगायला लागलं. पण येसू पेतरूकड फिरून सैताना माझ्या पुढतून निघून जाई. तुनं माझ्या वाटेले आड हास. तुनं माणसांना संगतला गूर्चून आलोचना करतास, पण देवा ते संगतला गूर्चून नोहे म्हणत म्हटलन. तवर येसू त्यांनाचे शिशुला संग कोणतर मात अनुसरिंचाव म्हणून घेतल्याक त्यात ते कमी करून घेऊन त्याचा सिल्वा उचलून घेऊन मात अनुसरिंचाव म्हणत सांगलन. त्याच्या जीवात कापाडून घेवा म्हणून घेवाचं त्यात दौडून घेते, पण मासाठी त्याच्या जीवात दौडून घेवाचं त्यात कापाडून घेते. एकला माणूस लोकहक्क मिरवून घेऊन त्याच्या जीवात दौडून घेतल्याक त्याला काय फायदे होते. नाहीतर एकला माणूस त्याच्या जीवाले बदल काय देऊ शकते.
मनसाचं लेख झाला मीन माझे देवदूतला संग मिरून बापाचे महिम्याकून आले तवर मीन प्रत्येकल्याले कराचे कामात धरून प्रतिफलम देत. एत्त उभं राहिल्यानात इतलीक जण मनसाचं लेख होलं मीन माझे राज्यमाकून येणं देखतोगा मरण नाही देखत म्हणून तुम्हा संग हक्क सांगता म्हटलन.